वानखेडे स्टेडियमवर मी सध्या आहे आणि माझ्यासोबत दोन ज्येष्ठ पत्रकार क्रीडा पत्रकार मंडळी आहेत, त्यातले खेळाडू देखील राहिलेले आहेत. आणि जसं एरवी आपण एखाद्या खेळाडूची कामगिरी, मग त्याने खेळलेले 100 टेस्ट मॅचेस असतील किंवा 200 300 400 विकेट्स घेतलेले असतील, 10,000 रन असतील, 15,000 रन असतील, त्याच्याबद्दल बोलत असतो. पण या दोन मंडळींचा क्रीडा पत्रकारितेचा जो स्कोर आहे ना, तो खूप मोठा आहे. आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊ. मला सांगा, तुमचं वय काय आणि किती वर्ष पत्रकारितेत? माझं वय 19 वर्ष आहे. 79. हो. आणि पत्रकारिता मी जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त करतो आहे. आणि माझं पहिलं फील्डवर जाता? हो, अजूनही फील्डवरती आहे. म्हणजे परवा रविवारीचा एक मॅच खेळलो आम्ही. तर क्रिकेटपटू म्हणजे जी आहे ती अजून इच्छा म्हणजे पूर्णच आहे असं मला वाटतं. आणि ते इथे मैदान आल्याशिवाय समाधान मिळत नाही आहे. बरं, सुरुवातीला मी तुम्हाला नाव सांगतो. सुभाष हर्षेकर आणि शरद कद्रेकर, दोन खूप ज्येष्ठ मंडळी आहेत क्रीडा पत्रकारितेतली. कद्रेकरजी, तुमचं वय काय आणि तुम्ही किती वर्ष आहात या क्षेत्रात? माझं आता 70 पूर्ण झालं. 71 वर्षात आहे मी. आणि माझी ही जी मैदानातली कारकीर्द आहेत, पण ब्रेबॉनलाही बघितल्या आहेत, पण इथे बघितल्या आहेत ते 1973-74 मध्ये, म्हणजे वानखेडे पूर्ण व्हायच्या अगोदर. तिथपासून तुम्ही येता इकडे. मला सांगा, तुमचं पहिलं पाऊल वानखेडेवर कधी पडलं? पहिलं पाऊल जेव्हा मी पडलो तेव्हा, आता तुम्हाला हे भव्य स्टेडियम दिसतंय, पण मी जेव्हा पहिल्यांदा पाऊल टाकलं तेव्हा हे स्टेडियम वगैरे काही नव्हतं. आणि 1972 काहीतरी साल असेल. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 7 क्रिकेटपटूंना नोकरी घेतलं होतं आणि आम्ही त्याच वर्षी टाइम शील्डच्या फायनलमध्ये आलो होतो. त्यावेळेला इथे फक्त मैदान होतं, बाकी सगळं ओक्सा व्हायचं होतं, काहीच नाही. नुसती बाउंड्रीच्या बाहेर दगडं वगैरे येऊन पडली होती. आणि आता इथे जे पॅव्हिलियन दिसतंय तिथे एक शॅमियाना उभारला होता. म्हणजे तो मला वाटतं वानखेडे स्टेडियमवरचा पहिला अंतिम सामना होता. ते खेळण्याचं भाग्य मला मिळालं. हो, तेव्हा तुम्ही खेळाडू म्हणून खेळला होता. हो, सलामीचा फलंदाज. आणि त्याच्यामध्ये आमचं बँक ऑफ महाराष्ट्र विरुद्ध टाटा इलेक्ट्रिकल्स ही होती, अशी मॅच होती. आणि मुख्य म्हणजे आम्ही तो सामना जिंकला. कद्रेकरजी, तुम्ही इकडे पाऊल टाकलं ते वर्ष, तो सामना कुठला होता, सांगू शकता? 74. कारण काय माहिती आहे, मी रुया कॉलेजला होतो आणि रुया कॉलेजला तर सगळे ग्रेट प्लेअर होते. संदीप पाटील, म्हणजे तो क्रिकेट म्हणजे इंडिया आधी खेळणार, मुंबई खेळणार, पण तो नावाजलेला शाळेपासून होता. भरत नाडकर्णी होता, नवीन आंबुलकर होते. अशी इकडे कुठली मॅच बघितली होती? इकडे पहिली मॅच जी म्हणतो ना मी, आता रणजीचा सामना एवढा नक्की, त्यात फारुख इंजिनियर होता आणि सुधीर नाईक. त्याचं महत्त्व असं की आता जो आपला नियम काढला की फर्स्ट क्लास क्रिकेट घ्यावा, तर 71च्या दौऱ्यासाठी फारुख इंजिनियर वेस्ट इंडिजसाठी निवड झाली नव्हती. कारण का, तो इंग्लंडमध्ये काउंटी खेळायचा आणि मुंबईला खेळू शकायचा नाही. मग बोर्डाने एक फतवा काढला, अनलेस अँड अंटिल यू प्ले फर्स्ट क्लास क्रिकेट, नाही डोमेस्टिक क्रिकेट, तर तुला इंडियासाठी निवड होईल. म्हणजे हां, खेळायला पाहिजे. त्यामुळे फारुख इंजिनियरने खेळला. आणि त्याचं वैशिष्ट्य सांगतो, जसं सुभाष म्हणाला, हे स्टेडियम सगळं ओकं बोकं होतं, काही नव्हतं, छप्पर नाही, काही नाही. शाम्याना उभारला, तिकडे बसायचे. आम्ही मित्रांबरोबर तिकडे लांब उभे राहिलो होतो. असं स्टँड वगैरे काही नव्हतंच म्हणजे. पण सुधीर नाईकला आम्ही मैदान भरपूर भेटलं, नॅशनल क्रिकेटवर झोपडीवर. तर आणि सुधीर नाईक कसा इंजिनियरचा सर्वांना माहिती आहे, फटकेबाज, एकदम दणकट. आणि समोर गुजरात टीम होते, मला शुअर नाही, पण रणजीची पश्चिम बंगाल मॅच होती. आणि सुधीर नाईकचं वैशिष्ट्य आहे, त्या एंडने बॅटिंग करता होतो. आणि जो मारायला कट ना, त्याला एवढा कॉन्फिडन्स. सुधीर नाईकची तुम्हाला प्रकृती कशी, शरीरयष्टी माहिती आहे, पण कॉन्फिडन्स एवढा की बॉल बाउंड्री लाईन जाणार हे त्याला शुअर असायचा. तो धावायला इतकं म्हणजे ती मेमोरेबल आहे. हां, अजून टायमिंग चांगलं होतं, टायमिंग त्यांचं चांगलं होतं. तुम्ही इकडे पाहिलेली आठवणीत राहिलेली मॅच कुठली आहे? अशा आठवणीतल्या खूपच मॅचेस आहेत, पण माझ्या दृष्टीतून सगळ्यांच्याच म्हणजे माझ्याच नव्हे तर 2011 सालचा जो अंतिम सामना झाला, जो भारत आणि आपला श्रीलंकेमध्ये झाला, त्या हां बरोबर आहे, 206. तर मी त्यावेळेला प्रेस बॉक्समध्ये होतो, पत्रकार कक्षात. पण मला त्या सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे की माझी लहान बहीण म्हणजे माझी मोठी बहीण आहे, ती सिलोनमध्ये त्यावेळेचं रेडिओ सिलोनवरती शेवटचं राष्ट्रगीत त्यांचं ऐकायची. ते खूप छान आहे. म्हणजे आपल्या त्याचे शब्द आहेत ते संस्कृत टाईप आहेत, ते मलाही खूप आवडायचं. आणि त्यावेळेला तो प्रसंग असा होता की ते श्रीलंकेचं राष्ट्रगीत आणि भारताचे राष्ट्रगीत दोन्ही वेळेला माझी आवडती राष्ट्रगीतं लागली. तो मला खूप म्हणजे ती वेगळी आठवण आहे. म्हणजे तिथे फार असे कमी इमोशनल आलं की दोन्ही देशांची राष्ट्रगीतं वाजत आहेत आणि मला ती आवडत आहेत आणि एवढ्या 1000 लोकांच्या समोर ती होत आहेत. तो मला क्षण जास्त महत्त्वाचा वाटला. कद्रेकरजी, इकडे असंख्य मॅचेस तुम्ही पाहिलेल्या आहेत. एखादा बॉलरचा एखादा असा स्पेल आठवतोय किंवा एखाद्या स्पिनरचा असा एखादा स्पेल आठवतोय की ज्याने एका सेशनमध्ये मॅच बदलून टाकली, असं आठवतंय की? तर पॅडी शिवलकर, मुंबई सांगायला पॅडी शिवलकर, त्याच्यावर काय एकांता शिवलेला कोण नाही. पण मला तू आता म्हटलंस ना, अनेक सामने बघितले, पण सर्वात म्हणजे मुंबई तर चांगला संघ आहे, पण वैशिष्ट्य असं मला संस्मरणीय सामना म्हणशील ना, तर मुंबई विरुद्ध हैदराबाद. त्या सामन्याचं वैशिष्ट्य असं की संदीप पाटील
विजय मोहनराज, राहुल मंकड यांनी डेब्यू केला रणजीमध्ये आणि ते तेव्हा तिघेही रुईयाचे होते. त्यांचा पहिला रणजीमधला डेब्यू. आणि संदीप त्या फटकेबाज म्हणून होता, कटर्स टाकार. आणि समोर कोण, पतौडी, जयसिम्हा, अब्बास अली बेग, अबिद अली अशी म्हणजे तगडी साईड. हां, आणि आपले सगळे गेले होते. त्यामुळे अशोक मंकड कॅप्टन होता. आणि पहिल्या डावात आपण पिछाडीवर पडलो. ते 4 दिवसाचा सामना म्हणजे पहिल्या डावात की झालं, संपलं, म्हणजे आटोपला कारभार. पण मंकड एवढा धुलतं करणारा होता, त्याने रिस्क घेतली. स्वतः आला ओपनिंग, याला आला, मिडल आला. आणि रामनाथ पारकरचा सॉल्ड होता. आणि जी फिरवल्या पहिल्या डावात पिछाडी म्हणजे आउटराईट मारण्याशिवाय मुंबईला क्वार्टर फायनल म्हणजे आगेकूच करणं हे नाही. आणि जो फिरवला सामना म्हणजे विश्वास बसेना, माहिती आहे ना. आमचा आम्ही पिछाडी भरून काढली आणि फिरवला एकदम. म्हणजे टी टाईमच्या अगोदर सामना संपला, माहिती आहे आता. हां, आपण जिंकलो. तेच तर वैशिष्ट्य आहे. राकेश टंडन आणि शिवलकर खोलून टाकले, पतौडी वगैरे सगळ्यांना. आणि संदीपचा तर पहिल्यांदा म्हणजे तो बॅट्समन होता, पण कटर्सवर त्याने पतौडी, जयसिम्हा असले विकेट काढले, माहिती आहे. म्हणजे संदीप पाटीलने विकेट, कटर्स म्हणून तो सॉल्ड होता. तर असं. आणि दुसरा एक सामना म्हणजे वर्ल्ड कप आहेच, पण संस्मरणीय सामना आमच्या रुईया कॉलेजची अंतिम फायनल. जर सुभाष म्हणाला की ज्या रिलेटेड BCA संबंधित हे आहेत स्पर्धा अंतिम, आणि मला वाटतं तो पहिला वानखेडे स्टेडियम पूर्ण झाला. रुईया विरुद्ध पोद्दार, दोघे शिक्षण प्रसारक म्हणजे. आणि दिग्गज म्हणजे ते तेव्हा लहान होते. समोर कोण, पोद्दारमध्ये वेंगसरकर, राजू बाबला, इराणपूर, राजदे. आणि रुईयाकडे भरत नाडकर्णी, अरुण वस्त, संदीप पाटील, प्रफुल्ल आडारकर. आणि रुईयाने अशी ती मॅच काढली आहे ना. आम्हाला नेहमी आडवं यायचं सेमीफायनलला सिद्धार्थ कॉलेज, पण त्यावर्षी आम्ही सेमीफायनलला त्यांना हरवलं आणि फायनल रुईया आणि पोद्दार. आणि अपेक्षित होतं की त्यांचे सगळे, राजू बाबला सौराष्ट्र खेळला होता, वेंगसरकर तर होताच, पण आमच्याकडे पण काही कमी नव्हते. म्हणजे आमच्याकडे संदीप पाटील होता आणि विजय अल्वा आणि प्रफुल्ल आडारकर हे शालेय क्रिकेटमध्ये होते. पण त्याने अशी भागी केली आणि संपूर्ण मॅच फिरवून टाकले. आणि जे पहिलं वानखेडेची इंटर कॉलेज फायनल आहे ती रुईयाने जिंकला. आणि नंतरचा किस्सा सांगतो. मॅच संपली वगैरे सगळं झालं. तो इब्राहिम रहमान तुला करंडक एवढा मोठा आहे, म्हणजे रणजी करंडक एवढाच, तो घेतला आम्ही सगळ्यांनी. आमचे सर पण होते, क्रिकेट सेक्रेटरी कैसर आहे सर, प्रोफेसर. तो करंडकासकट अख्खी रुईयाची टीम, संदीप पाटील प्रॉमिनंट होताच, चर्चगेटला लोकल पकडली. लोकल म्हणून प्रवास केला. इब्राहिम करंडकाचा, तुला करंडकाचा. कोणत्या वर्षातली? 1975. हे पहिली टेस्ट मॅच नंतर लगेच झाली ते. हां. आणि गंमत म्हणजे दिलीप वेंगसरकर पहिला गल्लीत राहायचा. ती मिरवणूक अशी काढली, दादरला उतरलं सगळी, अख्खी नाचत गाचत. रुईया तो त्या दत्तकृपा ह्याच्यामध्ये राहतो पहिल्या गल्लीत, त्याच्या बिल्डिंग खाली गेलो आम्ही, अख्खी टीम. हां, त्या करंडकाचा. आणि दिलीप वरून बघत होता, सध्या डब्यामध्ये होता. त्याला दिलीप वरतून काय बघतो, खाली आहे. दिलीपला खाली बोलवला. दिलीप पण सहभागी आता गुलाल वेला आला, कुठं आणला माहीत नाही मुलांनी. आणि त्या गल्लीतून सरळ मग रुईया कॉलेजपर्यंत. मग परत रुईया कॉलेजमध्ये गेल्यानंतर आमचा क्वॅड्रँगल आहे, फेमस आहे. मग तिकडे जाऊन नाच गाणी आणतात सगळे. हां, आनंद असतो. सचिनचा 200 कसोटी आम्ही इकडेच खेळला गेला. आणि त्या सामन्याचं पण मला एक असं वाटतं की माझ्या सकाळी विशेषतः डोळ्याचं ऑपरेशन होतं. आणि मी म्हटलं अरे काय, त्याचा 200वा सामना आहे आणि मी नाही आहे तिथे आत्तापर्यंत. म्हणतं काय करणार. ऑपरेशन झालं, मी तिथून टॅक्सी केली ह्याच्यावरनं, पेडर रोडवरनं इकडे आलो. आणि मला सचिनची बॅटिंग मिळाली, पण दुर्दैवाने तो मला वाटतं 74 धावांवरती आऊट झाला. पण ते एक त्याचं जे भाषण होतं ते आम्ही प्राइस बॉक्समध्ये ऐकलं. आणि खरोखर म्हणजे असं वाईट वाटलं की येस डेफिनेटली, म्हणजे ते अजूनही प्रत्येकाच्या लक्षात राहील. तर असंख्य असे किस्से या मंडळींकडे खाण आहे खरं तर या सगळ्या अनुभवांची. आणि आपण बघितलं की केवळ आंतरराष्ट्रीय नाही तर स्थानिक सामन्यांबद्दल देखील ही मंडळी किती भरभरून बोलत होती आणि खेळाडूंना देखील किती प्रेम त्यावेळेपासून आहे, हीच गोष्ट या निमित्ताने अधोरेखित झाली. तर कुठेतरी फ्लॅशबॅक या सगळ्या स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने हा कुठेतरी मांडण्याचा आपल्यासमोर प्रयत्न होता. आपल्या दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद. कॅमेरा पर्सन अजितसह अश्विन बापट, ABP माझा, वानखेडे स्टेडियम, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.